सर्वांना जय हिंद जय भीम। मी आज तुमच्या समोर आलेलो आहे जे ठाणे जिल्ह्यात या महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कुठेतरी अपमानित करण्याचं काम या भाजप सारख्या पक्षाने केलेलं आहे। जातीय तांडव निर्माण करण्याचं काम या भाजप पक्षाने केलेलं आहे। आज कुठेतरी भेवंडी तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी भाजपच्या आज आमच्या येथील भेवंडी तालुक्यातील कवड गावामध्ये जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बॅनर पाडण्यात आलं। महापरिनिर्वाण दिनाच्या संध्येला अशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या भेवंडी तालुक्यातील तालुका अध्यक्षांनी केलेलं आहे। मी त्याचं नाव जाणीवपूर्वक घेत नाही, अशा नराधामांचं नाव घेणं सुद्धा मला वाटते पाप आहे। अशा कार्यकर्त्यांना भाजप सारखा पक्ष जर पोसत असेल तर या भाजप पक्षाचा आम्ही निषेध करतो। 24 तासाच्या आत भाजप पक्षाने आपली भूमिका जाहीर केली पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या अशा नराधम अध्यक्षाला अशा पदावर राहण्याचा अधिकार त्यांच्या पक्षामध्ये आहे का, असेल तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणं सुद्धा भाजपने बंद केलं पाहिजे ना। माझ्या सर्व बांधवांना माझं म्हणणं आहे की अशा पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या पक्षावरती प्रत्येक नागरिकांनी बहिष्कार टाकला पाहिजे। ज्या पक्षाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली अस्मिता आपल्याला ज्यांनी जीवनमान चांगलं केलं अशा महामानवाच्या आपल्याला अस्तित्वहीन असताना आपल्याला अस्तित्वात आणणाऱ्या महामानवाच्या विरोधात जर भाजप सारख्या पक्षाचे अध्यक्ष जात असतील आणि आपल्या भेवंडी तालुक्यातील असंख्य असे कार्यकर्ते सुद्धा त्यांच्या मागे धावत असतील तर अशा कार्यकर्त्यांचा सुद्धा मी निषेध करतो। भाजप पक्षाने आता कुठेतरी या महाराष्ट्रामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम सुरू केलेलं आहे। म्हणून माझं म्हणणं आहे आमच्या आयजींना, आमच्या डीजींना व आमच्या भेवंडी तालुक्याला बघणाऱ्या आमच्या ठाणे जिल्हा ग्रामीणच्या एसपींना अशा नराधम अध्यक्षाला पहिले जेरबंद करा। त्याचे सर्व सूत्रधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बॅनर बांधणाऱ्या सर्व सूत्रधारांना जेरबंद करण्यात यावं। एकच व्यक्तीला आता कुठेतरी जेरबंद केलेला आहे, पण हा जो मुलगा ज्याला जेरबंद केलेला आहे त्याच्या मागे असलेला भाजपचा तालुका अध्यक्ष याला प्रथम जेरबंद केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जातीय तांडव निर्माण करणारा अशा अध्यक्षाला कोण कोण त्याच्या बाजूने आहे त्या सर्व बाजूने असणाऱ्या लोकांचा सुद्धा निषेध करतो मी। आणि माझं म्हणणं आहे की जातीय तेढ जर आमच्या फडणवीस साहेबांना नको असेल तर अशा लोकांना तुम्ही पक्षात कशा पद्धतीने घेता आणि अशा लोकांना तुम्ही बडतर्फ का करत नाही, त्यांना जेरबंद का करत नाही। मी माझ्या मुख्यमंत्र्यांना का बोलतोय तर ते गृहमंत्री आहेत। अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जातीय तांडव निर्माण करणाऱ्या व्यक्तीला 1 तासाच्या आत अटक करण्यात यायला पाहिजे होती, पण आता गेले 8 तास झालेले आहेत केस नोंदून अजूनपर्यंत त्याला अटक करण्यात आलेली नाही। अशा पद्धतीने जातीय तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तींना जर धडा शिकवायचा असेल तर माझ्या समाजाला सुद्धा माझं आव्हान आहे की अशा लोकांना आपण कुठल्याही पद्धतीचं सहकार्य केलं पाहिजे नाही। अशा जातीय तेढ निर्माण करणारा भाजपमध्ये काम करणारा आपले जेही कोणी असतील त्यांच्यापासून लांब राहून त्यांच्यावर बहिष्कार टाकला पाहिजे। भाजपशी दोस्ती करणारा आपला दोस्त नाही असं आपण सर्वांनी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे ना। अशा पद्धतीने जाती तेढ निर्माण करणाऱ्या पक्षापासून आपण जी व्यक्ती संबंध ठेवेल त्याला बहिष्कृत केलं पाहिजे असं मी आवाहन करतो। आणि येत्या काळात जर पोलीस प्रशासनाने अशा तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीला अटक केली नाही तर आम्ही येत्या काळात मोठा हल्लाबोल मोर्चा ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती करू असे मी तुम्हाला ठाम भूमिका आमची सांगतो। आणि काँग्रेस पक्ष म्हणून अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सर्व व्यक्तींचा आम्ही निषेध करतो। जय हिंद जय भीम।